हॅलो मित्रांनो, आपण एकदा पुन्हा भेटतोय एका नवीन व्हिडिओ सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे महत्त्वाच्या योजना। ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये मी पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये फक्त ज्या आपल्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या समजावणार आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन योजना असणार आहे जी तुमच्या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाची असणार आहे। योजनेचा कंटेंट खूप मोठा असतो, पण परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जेवढी महत्त्वाची माहिती आपल्याला आवश्यक आहे, जेवढं त्यातलं महत्त्वाचे फॅक्ट आपल्याला आवश्यक आहेत, तेवढा फॅक्ट आणि तेवढी इम्पॉर्टंट तेवढा क्रक्स मी या योजनांच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये एक योजना समजून घेऊया आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये। तर आजचा पहिला व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे PMSSY। ह्या योजना परीक्षामध्ये विचारतात। हेल्थ सेक्टर असेल, एज्युकेशन सेक्टर असेल, त्याच्यावरती प्रश्न येतात। त्यामुळे हेल्थ सेक्टरमधली एक महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना। आता ह्या योजनेची माहिती पहिल्यांदा आपण घेऊया काय आहे ती। ही योजना बेसिकली 2003 साली चालू झाली होती। 2003 साली पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना जाहीर करण्यात आली होती। आता ह्या सुरक्षा योजनेच्या अंतर्गत आता ह्याच्यामध्ये चेंजेस कसे झाले ते आपण बघूया की 2003 मध्ये जेव्हा ही सुरक्षा चालू झाली तेव्हा तिचं नाव होतं पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजना। नंतर या योजनेला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाने मार्च 2006 मध्ये मंजुरी दिली होती। मार्च 2006 मध्ये ह्याला त्यांनी मंजुरी दिली होती। पुढे पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजना सुरू ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाने ती 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत पुढे वाढवली। काय केली? 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत पण काय केली? ती पुढे वाढवली। त्यामुळे ही महत्त्वाची योजना आहे, लक्षात ठेवा, कारण मागच्या गव्हर्नमेंटच्या योजना पुढच्या गव्हर्नमेंट चालू ठेवतं। सो ही पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजना ही अशा पद्धतीने इव्हॉल्व झाली होती, अशा पद्धतीने तयार झाली होती। आता ह्या योजनेमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येतं ह्या योजनेमध्ये की ही योजना बेसिकली कशावरती फोकस करते। तर ही योजना फोकस करते भारताच्या हेल्थ सेक्टरच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती। कशावरती? इन्फ्रास्ट्रक्चरवरती, म्हणजे हॉस्पिटल्स, सगळ्यात मोठमोठे हॉस्पिटल्स, त्या हॉस्पिटलमधल्या सोयीसुविधा म्हणजे सोशल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं या देशातलं। एम्स पासून म्हणजे टॉप लेवल पासून ते आपल्या जिल्हा रुग्णालयापर्यंत सगळ्याकडे जर आपल्याला हेल्थ सेक्टर इम्प्रूव्ह करायचं असेल तर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणं इम्पॉर्टंट असतं। हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट करणं म्हणजे हॉस्पिटल्स उभे राहणं। हॉस्पिटल्स उभे राहिले की त्याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स असायला हवेत। तज्ज्ञ डॉक्टरांना मदतीसाठी तज्ज्ञ जेवढे पॅरामेडिकल फोर्सेस आहेत ते तिथे असायला हवेत। त्याच्यानंतर म्हणजे त्यांना तयार करणाऱ्या शैक्षणिक संस्था असायला पाहिजेत, म्हणजे मेडिकल कॉलेजेस, पॅरामेडिकल कॉलेजेस असायला पाहिजेत। ह्या हॉस्पिटल्स तयार झाल्यानंतर हे HR ह्युमन रिसोर्स तयार झाल्यानंतर त्यांच्याकडे आधुनिक संसाधनं पाहिजेत, बरोबर आहे, म्हणजे बेड्स पाहिजेत, मोठमोठी यंत्रणा पाहिजे, मशीन्स पाहिजेत, बरोबर आहे। तरच या ओव्हरऑल जेव्हा हा पूर्ण स्ट्रक्चर उभं राहील त्यावेळेलाच आपल्या देशामध्ये हेल्थ सेक्टर इम्प्रूव्ह होईल। आणि त्याच्यानंतरच आपल्याकडे काय होतील की जेवढे काही डेथ रेशोज आहेत, मॅटर्निटी डेथ रेशोज आहेत, त्याच्यानंतर इन्फंट डेथ आहेत, चाइल्ड डेथ आहेत, किंवा अशा पद्धतीच्या ज्या हेल्थ सेक्टर्स आहेत किंवा मोठमोठ्या आजारांना सामना करण्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे इम्प्रूव्ह होईल। ते एका रात्रीत इम्प्रूव्ह होणारं नाही आहे, त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं अत्यंत गरजेचं आहे। दिल्लीपासून गल्लीपर्यंत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं गरजेचं आहे। आणि ते उभं करण्याचं जे काम आहे ज्याच्यामध्ये ह्युमन रिसोर्सेस बिल्डिंग सुद्धा येते, तर ते काम हे या प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचं आहे। कळलं? देशातील उत्तम वैद्यकीय शिक्षण संस्था आणि वैद्यकीय विकासासाठी प्रधानमंत्री आरोग्य किंवा स्वास्थ्य सुरक्षा योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत देशामध्ये एम्स सारख्या उच्च वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्थांची पायाभरणी केली जाईल। लक्षामध्ये, ठीक आहे, बघा, पायाभरणी केली। सो एम्स सेटअप केले गेले, लक्षामध्ये, ठीक आहे। नंतर मेडिकल कॉलेजेस सेटअप केले गेले। एम्स ही सगळ्यात सर्वोच्च संस्था झाल्या शैक्षणिक संस्थांमध्ये येतात, रिसर्च संस्थांमध्ये येतात मेडिकलच्या। पण फक्त एम्सकडे जाऊन थांबायचं नाही, तर एम्सची संख्या पण वाढवायची आहे, म्हणजे त्यातून निघणारे डॉक्टर्स आणि तरी इन्फ्रास्ट्रक्चर पण मोठं असेल, प्लस
त्याचबरोबर ती मेडिकल कॉलेजेस सुद्धा नंबर्स जे आहेत मेडिकल कॉलेज ते वाढवायचे आहेत, बरोबर आहे. सो 39 मेडिकल कॉलेजेस आपण त्यामध्ये इम्प्रूव्ह केले होते. असे ते वाढवत जायचे, ते थांबायचे नाही आहेत आपल्याला, आलं लक्षामध्ये. येस, सो शैक्षणिक संस्थांची पायाभरणी केली जाईल. त्याच्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या जी कमी आहे भारतामध्ये ती वाढवणं ही त्याचं मागे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, आलं लक्षामध्ये. सो एम्स सारख्या उच्च वैद्यकीय संस्था, शैक्षणिक संस्थांची पायाभरणी आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय उभं करणं हे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, आलं लक्षामध्ये. हे लक्षात ठेवा. सो शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय विकास, सो ह्याचा आहे शैक्षणिक संस्था आणि वैद्यकीय विकास, हे दोन त्याचे काय म्हणूया त्याला, दोन त्याचा पाया आहेत, हे दोन त्याचे मेन पिलर्स आहेत या या सुरक्षा योजनेचे. येते लक्षामध्ये. अपग्रेडेशन ऑफ द गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस, आणि जे कॉलेजेस आहेत त्याला अपग्रेड करणं, ठीक आहे, आणि सेटिंग अप अ न्यू इन्स्टिट्यूशन लाईक एम्स. सो एम्स सारख्या इन्स्टिट्यूट उभे करणं, दुसरे कॉलेजेस मोठमोठे उभे करणं, त्याचबरोबर ती हॉस्पिटल्स वगैरे उभे करणं, आणि ज्या हेल्थ आपल्याकडे आहेत मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्या इम्प्रूव्ह करणं, आलं लक्षामध्ये. अपग्रेड करणं आणि इम्प्रूव्ह करणं, ठीक आहे. माझ्या प्रत्येक शब्दातला जो अर्थ आहे तो अर्थ तुम्हाला समजला पाहिजे आणि तो तुम्ही नोट डाऊन केला पाहिजे, ठीक आहे. नंतर आहे की बघू आपण, सो पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेतील आरोग्य, सो ह्या योजनेचं महत्त्व काय आहे, या योजनेचं महत्त्व काय बघू आपण. या योजनेचं महत्त्व आहे पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेतून आरोग्य सेवेला बळकटी देणे, आरोग्य सेवेला भारतातल्या बळकटी देणे. याचा फायदा डायरेक्टली होणार आहे 125 कोटी लोकांना या सुरक्षा योजनेचा फायदा होणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर देशातील प्रत्येक राज्यात उच्च वैद्यकीय संस्था, प्रत्येक राज्यात उच्च वैद्यकीय संस्था आणि इंडिया है ना, आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजे एम्स, हे एम्स काय आहे, सिम्बॉल आहे, हा लक्षात ठेवा. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि शरीर माध्यम खलु धर्म साधनम, हे त्याचं ब्रीद वाक्य आहे, आलं लक्षामध्ये. सो ह्या एम्स सारख्या संस्था विकसित करणं, आलं लक्षामध्ये, हे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, आणि तेही प्रत्येक राज्यात, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. ह्याचा डायरेक्टली फायदा हा 125 कोटी म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकांना होणार आहे. आज ह्याची संख्या 125 कोटी प्लस आहे, त्यामुळे भारतातल्या सर्व लोकांना ह्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली बेनिफिट हा होणार आहे, सो आरोग्य सेवेला बळकटी देणं, इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क उभी करणं, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, हे त्याच्या मागचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, ठीक आहे. पुढचं आहे की या योजनेअंतर्गत काय करायचं आहे. आधुनिक वैद्यकीय उपकरणं असलेली, आधुनिक वैद्यकीय उपकरणं असलेली आधुनिक रुग्णालय उघडण्यात येणार आहेत किंवा येत आहेत, आणि आरोग्य सुविधा, जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देणं, हे त्याचा मागचा ऑब्जेक्टिव्ह आहे, ठीक आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा अंतर्गत केंद्र सरकारने साधारणपणे 6 राज्यांमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट सुरू केले आहेत, बरोबर आहे. त्याच्यानुसार आणखी अनेक ठिकाणी एम्स उघडण्यात येणार आहेत, आणखीन एम्स सो आपलं टार्गेट आहे की प्रत्येक राज्यामध्ये एम्स हवी, हे त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे की वैद्यकीय अभ्यासक्रमाची महाविद्यालय वाढल्याने, त्याच्यानंतर की वैद्यकीय अभ्यासक्रमाची म्हणजे कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस, सो वैद्यकीय अभ्यासक्रमाची महाविद्यालय वाढल्याने डॉक्टरांची संख्या वाढेल आणि त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णांचं जे व्यस्त प्रमाण आहे, आलं लक्षामध्ये, ते कमी होईल. म्हणजे पर डॉक्टर आपल्याकडे जेवढा पेशंटचा लोड आहे तो कमी होईल. कोविडमध्ये सगळ्यांनी ते अनुभवलं होतं, बरोबर आहे. पण त्याची सुरुवात बघा, लक्षात ठेवा, आपण इम्प्रूव्हमेंटची सुरुवात ही फक्त कोविड नंतर नाही केलेली आहे, ऑब्व्हियसली अपुरी आहे, पण ती कोविड नंतर सुरुवात नाही केलेली, आपण त्याची सुरुवात आधीपासूनच केलेली आहे, आलं लक्षामध्ये, ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला उपचार मिळणं, आलं लक्षामध्ये, आणि त्यासाठी डॉक्टरांची संख्या वाढवणं, पॅरामेडिकल ज्या HR आहे, ह्युमन रिसोर्स आहे, त्याची संख्या वाढवणं, आणि त्यासाठी सगळे कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूशन्स उभं करणं, हे या योजनेचा मेन पाया आहे, कळलं. सो पायाभूत उभारणी, काय म्हणूया आपण त्याला, पायाभूत उभारणी करणं वैद्यकीय संस्थांची, हे त्यामागचा ऑब्जेक्टिव्ह आहे, ठीक आहे. नंतर आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे दरवर्षी, आता ह्याची योजना का इम्पॉर्टंट आहे, कळलं. जर परीक्षा आलं की का महत्त्वाची आहे ही योजना, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे, ठीक आहे, दरवर्षी सुमारे 10 लाख लोकांना मृत्यू होतो, लक्षात ठेवा, आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे. म्हणजे जर तुम्हाला ह्या परीक्षेमध्ये विचारलं की या योजनेचं काय गरज होती, काय महत्त्व आहे, हा लक्षामध्ये त्याची नीड काय आहे, तर त्याचं कारण इकडे दिलेलं आहे, हा लक्षामध्ये. त्याचं आहे की आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे दरवर्षी सुमारे 10 लाख लोकांचा मृत्यू होतो, 700 दशलक्ष लोकांना तज्ज्ञांची सेवा मिळत नाही, कळलं. 80 आणि जे काही तज्ज्ञ आहेत 80% तज्ज्ञ तर शहरी भागामध्ये काम करत असतात, त्यामुळे ग्रामीण भारत जिथे 60-65% लोक ग्रामीण प्रदेशामध्ये राहतात आपली, तिथेच मात्र काय आहे, फक्त 20% तज्ज्ञांची अवेलेबिलिटी आहे, बाकी सगळं शहरी भागात आहे. त्यामुळे साध्या मेडिकल कंडिशनला सुद्धा शहरी भागांवरती
डिपेंड राहणं हे पडतं आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माता मृत्यूदर, बालमृत्यूदर अशा ज्या आहेत, कुपोषण कळलं आणि त्याच्यामुळे होणारे जे काही मृत्यू असतील किंवा जे काही कारण असेल ही सगळी तुम्हाला ग्रामीण भागात दिसतात, कारण त्याचं कारण हे इथे लपलेलं आहे. आलं लक्षात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या ठिकाणी काय करावं लागेल, इन्स्टिट्यूशनल उभारणी करावी लागेल हेल्थ सेक्टरची. येतं लक्षामध्ये. यस. आणि याशिवाय भारतात दर 1000 लोकसंख्येमागे रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवणं आणि जी कमी आहे अत्यंत, आता खाट आली की प्रत्येक गोष्ट वाढत जाते. सो खाटांची, त्यामुळे रुग्णालयाची जी कॅपॅसिटी असते, हॉस्पिटलची जी कॅपॅसिटी असते ही कशावर डिपेंड असते, खाटा किती आहेत तुमच्याकडे, कारण त्याच्यानुसार पर बेड सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहतं. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. डॉक्टरांची संख्या, नर्सेसची संख्या, इन्स्ट्रुमेंटची संख्या, हे कळलं, ऑक्सिजन सिलेंडरची संख्या, ह्या सगळ्या ज्या असतात इन्स्ट्रुमेंट हे खाटांनुसार त्या प्रमाणामध्ये डिसाईड होतात. त्यामुळे खाटांची संख्या वाढवली की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी वाढू शकतात, पण त्यासाठी कॅपॅसिटी वाढवणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये. असं आहे. ठीक आहे. आता खाजगी रुग्णालय आहेत, पण खाजगी रुग्णालयांवरती डिपेंड राहणं हे काही या योजनेचं उद्दिष्ट नाही, कारण खाजगी रुग्णालय सर्वसामान्य लोकांना परवडतीलच असं नाही. आलं लक्षामध्ये. आणि त्याच्यामुळेच काय आहे कळलं, त्या ठिकाणी उपचार लोक घेत नाही. त्यामुळे आपल्या देशामध्ये एवढे सारे हॉस्पिटल्स असून सुद्धा की आपल्याकडे बाकीच्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा मारामार काय आहे हे लक्षात घेतलं तर त्याच्यामागे पैसे खर्च करणे, आलं लक्षामध्ये, किंवा आपल्याकडे तेवढे पैसे असणं हेच मुळामध्ये काय म्हणतात डिफिकल्ट असतं. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली लोक सुविधा असून सुद्धा घेत नाहीत पैशाअभावी. त्यामुळे हेल्थ सेक्टर अशी गोष्ट आहे की तुम्हाला कल्याणकारी राज्य व्यवस्थेमध्ये लोक गव्हर्नमेंटवरती डिपेंड असतात, कारण ज्यांची कॅपॅसिटी कमी आहे त्यांना मोठ्या उपचारांसाठी गव्हर्नमेंटवरती डिपेंड राहणं गरजेचं असतं. कधी कधी त्यांना सुद्धा कळत नाही, गव्हर्नमेंटला स्वतःहून जावं लागतं. त्यावेळेला ती लोक त्या पद्धतीने काय म्हणतात त्याला कोऑपरेट करू शकतात, किंवा त्यांना त्याची जाण होते, किंवा त्यांना ते माहिती पडतं अरे हा आजार आहे म्हणून. लक्षात. तुम्हाला ग्रामीण भागामध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये, तुम्हाला दुर्गम भागांमध्ये महत्त्वाचं करून हे दिसतं की सरकारांना सरकारी स्वास्थ्य योजना घेऊन काय करावं लागतं, त्या भागांमध्ये जावं लागतं, तेव्हा तिथला बालमृत्यूदर, माता मृत्यूदर, कुपोषण प्रमाण हे आटोक्यात येतं लक्षामध्ये. सो हे पॉईंट लक्षात असा. ठीक आहे. नंतर आहे पुढचा की आता ह्यामध्ये कुठले स्टेट्स आपण पहिले टार्गेट करणार आहोत, स्टेप बाय स्टेप जाणार, तर कुठले राज्य आपण ह्याच्यामध्ये डिसाईड करणार आहोत हे ठरले कशावरनं माहिती आहे का, की मानव विकास निर्देशांक. ठीक आहे. सो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला आपण म्हणतो HDI, साक्षरता दर त्या राज्याचा, त्या जिल्ह्याचा, रुग्णालयातील खाटांचं प्रमाण त्या राज्याचं, त्या जिल्ह्याचं, दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्न. आलं लक्षामध्ये. सो 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे 6 निकष जे आहेत. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. 6 निकष आहेत. कळलं. याच्यानंतर 7वा निकष आहे गंभीर संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भावाचा दर ह्या ठिकाणी काय आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. सो ह्या अशा 6 ते 7 सेक्टरवरती किंवा 6 ते 7 पॅरामीटर्सवरती आलं लक्षामध्ये काय झालंय, राज्यांची निवड केली गेली आहे. आलं लक्षामध्ये. सो ह्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कुठली राज्य, दुसऱ्या टप्प्यात कुठली राज्य फोकस करायची हे ठरवले गेले ह्या दिलेल्या 7 पॅरामीटर्सवरती. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही योजना आहे मित्रांनो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने योजना ही सगळ्यात महत्त्वाची योजना आहे. आता ह्या योजनेचा फंड कसं उभा करणार. सो कॅबिनेटने अप्रूव्ह केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण ह्या सगळ्या हेल्थ सुविधा ज्या आहेत, हेल्थ सेक्टरच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधांना फोकस करण्यासाठी लक्षात त्यासाठी फंड उभा करण्यासाठी एक रिझर्व्ह फंडची गरज असणं खूप गरजेचं आहे. आणि तो रिझर्व्ह फंड आपल्याकडे उभा करण्यासाठी आपण प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी तयार केलेली आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. वेगळ्या सेसमधून ही निधी उभी केलेली आहे. ही रिझर्व्ह आहे आणि ही परत समजा ह्यातला खर्च नाही झाला यावर्षी तर ती परत नाही पाठवायची, ती साचत राहील. आलं लक्षामध्ये. ह्या वर्षी कमी खर्च आला तर परत ती निधी परत जाणार नाही, ती तशीच राहील, त्यामध्ये परत पुढच्या वर्षीची ॲड होईल. सो ही रिझर्व्ह फंडिंग असणार आहे आलं लक्षामध्ये हेल्थ सेक्टरसाठी. सो आरोग्य आणि शिक्षण उपकाराच्या रकमेतून कळलं सेस उपकर म्हणजे काय सेस. सो ह्या जो हेल्थ सेक्टर सेस येतो सो आरोग्य हेल्थ सेस आणि एज्युकेशन सेसच्या रकमेतून आरोग्यासाठी एकच नॉन लॅप्सेबल म्हणजे नॉन लॅप्सेबल राखीव निधी, रिझर्व्ह निधी म्हणून प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधीची सुद्धा काय केली आहे, निर्मिती केली गेलेली आहे. सो अशा पद्धतीने एकत्र असणारी एकात्मक पद्धतीने असणारी कळलं जी इन्क्लुझिव्ह पण आहे अशी योजना ही महत्त्वाची आहे. त्यामुळे परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आला तर तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे, कारण मी गरज काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, त्या कंटेंट काय आहे सगळं मी सांगितलंय. सो आता रायटिंगमधला प्रश्न येऊ दे, नाहीतर मग काय करूया आपण MCQ मधला आला तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये घाबरायची गरज नाही, कारण ह्या कंटेंटवरच तुम्ही बऱ्यापैकी हा प्रश्न सोडवू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला
हे कळालं असेल. जर तुम्हाला हे जे आत्ता माझ्याकडे PDF आहे त्याची जर तुम्हाला नोट्स ती PDF तुम्हाला हवी असेल, तो PPT तुम्हाला हवी असेल, तर त्या नोट्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला डेली आपलं जे PDF आहे सो समीर सर टेक्स्टबुकला तुम्हाला जॉईन करावं लागेल. ठीक आहे, ह्याला स्कॅन करा. रेग्युलरली जे रोज 4 व्हिडिओज मी बनवत असतो, कळलं, एक कायद्यांवरती ॲक्ट बाय ॲक्टमध्ये बनवतो, एक स्कीममध्ये बनवतो, एक महत्त्वाचे GKचे प्रश्न, टॉप 20 प्रश्न आपण बनवतो, कळलं, आणि पझल ॲप्टिट्यूड्स, असे 4 व्हिडिओ जे रोज बनवतो त्याच्या PPT जे असतात त्याच्या PDF मी इथे सेंड करत असतो. लाईव्ह लेक्चरचे सुद्धा माझे नोट्स असतात त्या याच्यावरती मी सेंड करत असतो. सो तुम्हाला फक्त हे जॉईन करायचं आहे. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. आय होप की तुम्हाला हे कळालेलं आहे. जर तुम्हाला हे नीट कळालं असेल तर आपण काय करूया, पुढच्या व्हिडिओकडे जाऊया. थँक्यू सो मच.